भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते सम्प्राप्ते सन्निहिते काले बालस्तावत् क्रीडासक्तः तरुणस्तावत् तरुणीसक्तः वृद्धस्तावत् चिन्तासक्तः परमे ब्रह्मणि कोऽपि न सक्तः भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते काते कान्ता कस्ते पुत्रः संसारोऽयमतीव विचित्रः कस्य त्वं कुतयातः तत्त्वं चिन्तय तदिह भ्रातः भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते सत्सङ्गत्वे निसङ्गत्वं निसङ्गत्वे निर्मोहत्वं निर्मोहत्वे निश्चलतत्वं निश्चलतत्वे जीवन्मुक्तिः भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते गोविन्दं भज मूढमते गोविन्दं भज मूढमते। भज गोविंदम पुस्तकामध्ये समाजाचं चित्रण केलेलं आहे. समाजामध्ये वेगवेगळे लोक आहे. म्हणतात मुंडे मुंडे मतीर भिन्न. सगळ्यांची मती वेगळी, सगळ्यांचे मत वेगळे, सगळ्यांचे विचार वेगळे. इथे म्हणतात की तुम्ही जरा चिंतन करा. चिंतय हे भ्रातः, हे मूढ, हे भ्रांतः. विचार करा. जीवनामध्ये ज्या समस्या आहे त्याचं कारण अनेकदा विचार न करणे, चुकीचा विचार हे कारण असतं. अविचार कृतो बंध विचारेण निवर्तते. आपल्याला वाटतं पैसा नाहीये म्हणून दुःख आहे, काळ ठीक नाहीये म्हणून दुःख आहे, परिस्थिती ठीक नाहीये म्हणून दुःख आहे. दुःखाचे असे अनंत कारण आपण शोधत असतो. पण शास्त्रांचं म्हणणं असं आहे की बाहेर परिस्थिती किती वाईट असू दे, पण जर विचार तुमचे चांगले असतील किंवा विचार करण्याची कला माहीत असेल तर त्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही आनंदी राहू शकता. म्हणून चिंतय चिंतनम. आम्ही परवाही म्हणत होतो, कालही म्हणत होतो, चिंतन करणं सगळ्यात कठीण गोष्ट आहे. चिंतन ऐकणं कठीण गोष्ट आहे. तर म्हणे आता चिंतन करायचं आहे, कसं काय करावं, कोण मदत करू शकेल. तर म्हणे संतांच्या चरणी तुम्ही बसा. संतांचा सहवास तोची स्वर्गवास. नरक तो उदार अनरगळा, पुण्य पर उपकार पापते परपीडा. म्हणे संतांच्या बरोबर तुम्ही राहिला तर आपोआप तुमची बुद्धी जी आहे ती सक्रिय होईल. विचारांना एक दिशा मिळेल. विचार कसं करावं त्याची एक कला पद्धत शिकायला मिळेल. म्हणून इथे 9व्या श्लोकमध्ये म्हणतात सत्संगत्वे. सत्संग करा.
आता सत्संग म्हणजे चांगल्या गोष्टीचा संग. आपण सत्संग शब्दाचा एकच अर्थ घेतो आणि तो म्हणजे प्रवचन ऐकणे. तो तर आहेच, मुख्य अर्थ आहेच, पण याच्याशिवाय जर आपण चांगले पुस्तकं वाचत आहोत ते सुद्धा काय सत्संग आहे. चांगल्या लोकांबरोबर आपण चर्चा करत आहोत सत्संग आहे. चांगले मित्र आहे, त्यांची कंपनी, त्यांचा सहवास आपल्याला मिळत आहे, तो सुद्धा चांगला संघ आहे. मूळ परिभाषा काय? सत्संग. सत म्हणजे जे चांगलं आहे. आपण म्हणतो ना सदाचार, सत्कर्म, सज्जन, सद्भावना. तर चांगल्या वस्तू, व्यक्ती बरोबर राहणे सत्संग. आणखीन कोणी नाही आणि आपल्या मनामध्ये चांगले विचार येत आहे, आपण बसलोय, त्याला सुद्धा सत्संग म्हणतात. आणखीन शेवटचा हायेस्ट सत्संग म्हणजे काय? तर म्हणजे सत म्हणजे आत्मतत्व. आत्मनिष्ठ होणे, आत्मतत्वामध्ये स्थिर होणे, बस त्याचा संग जो कधीच सोडत नाही, म्हणजे तो नित्य सत्संगात. सत्वस्तूला कधीच जो विसरत नाही. तसे वेगवेगळे टप्पे. तर या सर्वोच्च सत्संगापर्यंत जायचं असेल तर म्हणे हे प्रवचन ऐकणे, इथून सुरुवात करा. आहे की नाही? बिनु सत्संग विवेक न होई. सत्संगाशिवाय विवेक होत नाही, हे एकदम 100% सत्य आहे. जोपर्यंत आपण लौकिक, जागतिक म्हणजे अशा लोकांबरोबर असतो, कधी हे सगळे विचार येतच नाही आपल्या मनामध्ये जे आपण इथे ऐकतो. आत्मा, परमात्मा, माया वगैरे वगैरे. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, हे कधी ऐकतो का आपण? पंचकोश. काल आपण पाहिलं ना अध्यात्म ज्ञान तत्वम. अध्यात्म ज्ञानाची ओळख तर या सत्संगामध्येच होते. म्हणून सत्संग करा. आता सत्संगामध्ये काय लाभ होतो? एक तर हे कळतं की माझ्या काय चुका मी करत आहे, मला काय केलं पाहिजे, मी काय करत नाही. एक प्रकारचं मार्गदर्शन इथे मिळत असतं. सत्संगमध्ये नुसतं देवाची चर्चा करता एवढंच नव्हे. व्हॉट इज माय पोझिशन, वेअर आय स्टँड, हे याच्यामध्ये निश्चितच कळतं. आपल्या चुका. एक व्यक्ती म्हणाला मी सत्संगामध्ये येणार नाही. म्हटलं का? नाही म्हणे तुम्ही आमची पोल खोलतात. म्हणजे जे जे आपण चुका गडबड करत आहोत तुम्ही म्हणे मंचावर बसवून सगळं सांगता आणि आम्हाला खूप वाईट वाटतं की माझ्याबद्दलच बोलत. चांगलं आहे ना ऐकलं तर, मग ते दूर होतील दोष. तर एक तर हे आहे. दुसरं आहे की भगवंताची एक ओळख होती. भगवंत कोण आहे, देव कोण आहे, मी कोण आहे, कसा आहे, काय केलं पाहिजे, हा मुद्दा. दुसरं, देवाबद्दल भरपूर आपल्याला माहिती मिळते. म्हणून भागवतामध्ये म्हटलेलं आहे कर्णरंध्रेण प्रविष्ट. देव कुठून प्रवेश करतो आपल्या हृदयामध्ये? तर म्हणे कानामधून. देवाची जी एक प्रतिमा आपल्या मनामध्ये बनलेली आहे, ती कशी बनली आहे, कुठून बनली आहे? ऐकून ऐकून. पाहिलं तर नाही आहे, पण देव असा आहे, देवाचा स्वभाव असा आहे, देवाला हे आवडत नाही, हे कुठे कसं काय समजलं? ऐकून. म्हणून शब्दाला प्रमाण म्हटलेलं आहे. शब्द प्रमाण आहे. प्रमाण म्हणजे ज्ञानाचं साधन.
ज्या वस्तू परोक्ष आहे, दूर आहे, लांब आहे, या प्रत्यक्ष नाही आहे, त्याचं ज्ञान शब्दानेच होतं. तर ईश्वराबद्दल एक प्रमा उत्पन्न होते. प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान, खरं ज्ञान. कोण आहे, कसा आहे, काय आत्मचैतन्य काय आहे, आत्म्याचे काय लक्षण आहे. आणि तिसरा मुद्दा म्हणजे या जगाबद्दल सुद्धा भरपूर माहिती या सत्संगामध्ये मिळते. आता 13व्या अध्यायामध्ये असं सांगितलं की 24 तत्व आहे. पंचतत्व आहे, महाभूत आहे ना, पंचविषय आहे, पंचचेंद्रिय गोचराहा. असं नाही आहे की जे ऋषीमुनी लोक आहे, जे संत लोक आहे, ते जगाचा विचार करत नाही. एक पूर्ण प्रकरणच आहे, त्याला म्हणतात सृष्टी मीमांसा. अनेक वेळा मी सांगितलं आहे 4 विषय आहेत, त्याची चर्चा सगळ्या शास्त्रांमध्ये आहे. एक आहे प्रमाण मीमांसा. प्रमाण मीमांसा म्हणजे, प्रमाण म्हणजे आता सांगितलं ज्ञानाचं साधन. तर उपनिषद, गीता, वेद हे प्रमाण आहे. तर यांच्याबद्दल विचार केलेला आहे की हे प्रमाण कुठून आले, कसे आले. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, अनुपलब्धी प्रमाण, असे अनेक ज्ञानाचे साधन आहे. त्याला म्हणतात प्रमाण मीमांसा. दुसरं आहे सृष्टी मीमांसा. जग कुठून आलं, जग कसं आहे, काय आहे. असं नका समजू की न्यूटन आणि आईन्स्टीनच फक्त जगाबद्दल विचार करतो. आपल्या ऋषीमुनींनी भरपूर चिंतन केलेलं आहे. आणि एवढंच काय, ग्रह नक्षत्राचं सगळं ज्ञान त्यांना होतं. आर्यभट्ट, वरामीर वगैरे. काही इन्स्ट्रुमेंट नसताना, उपकरण नसताना त्यांनी सगळ्याचा शोध लावलेला आहे. आणि तो एक्युरेट आहे. जे टेलिस्कोपनी जे आपण पाहतो आणि ते त्यांनी सांगितलं एकदम बरोबर आहे. तर जगामध्ये किती तत्व आहे वगैरे वगैरे सगळं सांगितलं आहे. सृष्टी मीमांसा. तिसरा जो विचार आहे त्याला म्हणतात तत्वमीमांसा. तत्व म्हणजे व्हॉट इज द ट्रूथ इन दिस वर्ल्ड. जगामध्ये सत्य काय आहे. इथे अनेकता आहे, नानात्व आहे, वैविध्य आहे, पण इथे सत्य काय आहे. जे दिसतं तेच सत्य आहे की याच्या पाठीमागे काही सत्य आहे. त्याला म्हणतात तत्वमीमांसा. आणि चौथा जो टॉपिक असतो किंवा विषय असतो त्याला म्हणतात साधन मीमांसा. की जर सत्य हे आहे, जग असं आहे, तर आता मला काय करायला पाहिजे. तर म्हणतात साधन विचार, मोक्ष विचार. जसं आपण काल पाहिलं भगवद्गीतेमध्ये अमानित्वम, अधंबित्वम, ते काय साधन विचार आहे. आणि नेयम यत्तत् प्रवक्ष्यामी, ते काय तत्वविचार आहे. अनादिमत परम ब्रह्म. तर असे 4 विषय या सत्संगामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात, आहे की नाही. हे बाहेर कुठे मिळणार नाही ऐकायला. मॉलमध्ये, मार्केटमध्ये याच्याबद्दल काही चर्चा होत नाही. पार्टीजमध्ये, तिकडे शेअर मार्केट, बिझनेस, पॉलिटिक्स, राजकारण आणि मनुष्याचं कल्याण कशामध्ये म्हणे, हे सगळं चिंतन केल्यावरच त्याला परमशांती, परमतृप्ती मिळते. म्हणून सत्संग एक दार आहे असं म्हणतात. इट इज अ डोर फॉर एंट्री. अध्यात्मामध्ये प्रवेश करण्यासाठी पहिली साधना काय, श्रवण भक्ती म्हणतात ना. ऐका. किती ऐका, तर म्हणजे ऐकत राहा. आलयम, लय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ऐकत. कारण असं आहे, आपण ऐकतो एवढं, पण लक्षात किती राहतं जरा सांगा. अच्छा, लक्षात जेवढं राहिलं, आपण जीवनामध्ये आचरणात किती आणतो. मी तुम्हाला नेहमी सांगतो ना, टणभर मनभर कणभर.
टनभर ऐकतो. टन म्हणजे 1000 किलो एवढं ऐकतो. आणि मणभर लक्षात ठेवतो. 1 मणमध्ये 40 किलो. 1000 किलो एवढं ऐकलं, 40 किलो फक्त लक्षात ठेव. आणि कणभर आचरणात आणण्याची जेव्हा वेळ येते फारच कमी. म्हणून परत परत ऐका, पुन्हा पुन्हा. गीतेमध्ये सुद्धा भगवंत म्हणतात, परमभूय प्रवक्ष्यामी ज्ञानानाम ज्ञानमुत्तम. भूयः प्रवक्ष्यामी, परत मी सांगतो, जरी मी आधी सांगितलंय परत. म्हणून जिनके श्रवण समुद्र समाना, कथा तुम्हारी सुबग सरी नाना, भरही निरंतर हो ही न पुरे. म्हणजे जसे नद्या ज्या आहेत त्या आपलं पाणी समुद्रामध्ये आणून टाकतात. आणि समुद्र कधीच म्हणत नाही की आता माझ्यामध्ये जागा नाही आहे. समुद्र म्हणते येऊ दे येऊ दे, अजून आहे अजून आहे. त्याचप्रमाणे हे सत्संग, कथा, प्रवचन या नद्या आहे. आणि कान कसे आहे म्हणजे समुद्र. कानाला समुद्र बनवा. असं नका म्हणू खूप ऐकलंय आता, ऐकत राहा. तर पृथू महाराजांनी 10,000 कान मागितले. म्हणजे काय, 10,000 कानामध्ये जेवढी क्षमता आहे तेवढी क्षमता माझ्या या 2 कानामध्ये. आणि परीक्षित महाराज त्यांनी काय केलं, श्रवणच केलं. अर्जुनानी काय केलं, श्रवणच केलं. सगळ्यांनी श्रवणच केलेलं. श्रवणानंतर मग मनन, मग निधिध्यासन. अच्छा, इथे म्हणतात जर तुम्ही सत्संग केला तर काय होईले, निसंगत्वम. अच्छा, आता सत्संगावर जर सत्संग केला तर 2 तास त्याच्यावर चिंतन होऊ शकतं. सत्संग कसा करायचा हे सुद्धा आहे. तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग तर खूप ऐकलंय, पण आर्ट ऑफ लिसनिंग सुद्धा आहे. झोपत झोपत ऐकता किंवा विक्षेप मनामध्ये आणि ऐकता. म्हणे नाही, मन बुद्धिचित्त, मन लावून ऐका, बुद्धी लावून ऐका, एकचित्त होऊन ऐका. ऐकण्याची सुद्धा कला आहे. मी अनेक वेळा सांगितलं आहे की एक व्यक्ती आम्हाला भेटली. ती म्हणाली की जेव्हा मला सत्संगाला जायचं असतं मी आधी घरी येतो, 1 तास झोपतो आणि फ्रेश होऊन मग येतो सत्संगामध्ये. काही लोक सत्संगामध्ये झोप पूर्ण करतात, ती वेगळी गोष्ट. पण सत्संगाची कला काय, आधी म्हणजे ऑफिसमधून मी लवकर येतो मुद्दाम की आज आपल्याला जायचं आहे. आय शुड नॉट मिस अ सिंगल पॉईंट. असं झालं तर म्हणजे जर असं चांगल्या क्वालिटीचं सत्संग आपण केला तर काय होईल, निसंगत्वम. निसंग, निर्लिप्तता, अलिप्त, अनासक्ती, हे सगळं उत्पन्न होतं. तेव्हा गंमत आहे, संग केल्याने तसं तर संग वाढतो. पण इथे काय, संतांचा संग केल्याने असंगता वाढते, निसंग होतो तो. कारण त्याला आता एक उच्च वस्तू माहीत झाली आहे की अरे नाही, या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आसक्त होण्यात काही फायदा नाही आहे. ये ही संस्पर्शजा भोगा दुःख योनय येवते. तर म्हणे आता उच्च वस्तूमध्ये मला आसक्त व्हायला पाहिजे. मय्यासक्त मना पार्थ योगम युंजन मदाश्रय, गीतेमध्ये भगवंत म्हणतात. म्हणजे तुम्हाला आसक्त व्हायचं असे आहे ना, तर माझ्यामध्ये आसक्त. त्या आसक्तीमध्ये जास्त लाभ आहे. तर सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगता आहे ते. अच्छा, अनासक्तीमुळे काय होतं, पुढचा परिणाम घडतो. निसंगत्वे निर्मोहत्वम. जीवनामध्ये जो मोह आहे तो कमी होतो. मोह म्हणजे काय, तर म्हणजे चुकीचं ज्ञान, चुकीचं समज. जे खरं नाही आहे त्याला खरं समजणे मोह आहे.
तर म्हणे मोहाची निवृत्ती होते. आपण सगळे मोहित कुमार आहोत, मोहित झालेलो आहोत. पैशामुळे, पदामुळे, कशामुळे आपण अडकलेलो आहोत. रामायणात म्हटलेलं आहे, मोह सकल व्याधीन कर मूला. सगळ्या व्याधींचं मूळ काय? मोह. म्हणजे मनाची व्याधी. बरं का, मनामध्ये जेवढे आजार आहे, ईर्ष्या, अभिमान, द्वेष, क्रोध, याचं मूळ जर पाहिलं तर मोह आहे. तर म्हणे हे मोह कसं जाईल? ऐका. जसं अर्जुनाने काय, अर्जुन स्वतःच म्हणतो की धर्मसम्मूढ चेता, मी मोहित झालेलो आहे. पण त्याला हे समजलंय की जोपर्यंत मी शिष्य बनत नाही तोपर्यंत होणार नाही. म्हणजे मला तर माझ्या बुद्धीने काही कळत नाही काय सत्य आहे, काय असत्य. तर शिष्यस्तेहम शाधी माम, माझ्यावर तुम्ही शासन करा. शाधी, शादी नाही बरं का, शाधी म्हणजे तुम्ही मला समजवा की काय आहे काय नाही. आणि पहा, त्यांनी श्रवण केलं आणि शेवटी बोल निर्मोहत्वम झालं की नाही, नष्टो मोह. आणि आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे, प्रवचनाच्या आधी आणि प्रवचनाच्या नंतर थोडासा काही प्रकाश पडतोच ना. हा म्हणे आज हा पॉईंट समजला, आज हा नवीन विचार समजला, होतं थोडं. तर निर्मोहत्व. अच्छा, आता चुकीचा जो समज आहे तो गेला, तर काय होईल? निर्मोहत्वे निश्चल तत्वम. प्रमोशन होत आहे हळूहळू. निश्चल तत्व म्हणजे तत्वामध्ये तो स्थिर होऊ लागला. सत्य तत्व काय आहे ते त्याला समजलं आणि त्याच्यामध्ये त्याची आवड, गोडी निर्माण झाली. आता त्याच्यामध्ये तो रमू लागला, रममाण होऊ लागला. आणि आता मला हेच आवडतं. तर तो त्याचा निश्चय आता काय दृढ होत गेला. निर्मोहत्वे निश्चल तत्व, तत्वामध्ये निश्चल झाला, अचल, अडळ. आणि एकदा तो त्या तत्वामध्ये पूर्णपणे स्थिर झाला की मग काय होतं? म्हणे मग मुक्ती, जीवन मुक्ती ही. याचा अर्थ काय झाला? बंधनाचं कारण काय? म्हणे या तत्वापासून दूर राहणे. तत्वाला न जाणणेच बंधनाचं काय कारण आहे. तत्वाला जाणून त्याच्याशी एकरूपता जर प्राप्त झाली. समर्थ रामदास स्वामींनी 9 भक्ती सांगितली, त्याच्यामध्ये शेवटची भक्ती आत्मनिवेदन भक्ती. त्याच्यामध्ये हेच म्हणतात की पूर्णपणे त्या आत्मतत्वाशी एकत्वाचा अनुभव करणे. म्हणजे मी चैतन्य आहे याबद्दल आता शंका, भ्रम, संशय काही नाही. जसं आज आपली काय बुद्धी आहे, अहम मनुष्य, अहम पुरुष, त्याचप्रमाणे तो काय म्हणतो, अहम सच्चिदानंद. बस असं ज्ञान झालं, ज्ञान होताच तो काय होतो, मुक्त होतो. मुक्ती आपल्या वेदांतामध्ये मरण्यानंतरची मुक्ती नाही सांगितली, मेल्यावर नाही, जीवन मुक्ती. आणखीन आपल्या भागवतामध्ये सुद्धा मुक्तीचं हे स्वरूप सांगितलं आहे. मुक्तिर्हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थिती. अन्यथा रूपम हित्वा स्वरूपेण व्यवस्थिती. जे मी नाहीये त्याचा त्याग करणे किंवा त्याच्यामध्ये मिथ्या बुद्धी होणे, ते खरं नाहीये हे कळणे, आणखीन स्वमध्ये स्थित होणे, हीच मुक्ती आहे. आता स्वप्नामध्ये जर मी पाहिलं की मी तुरुंगात आहे, आता त्या तुरुंगापासून मुक्ती कशी काय होईल? जागल्यावर. जेव्हा मी माझ्या खऱ्या स्वरूपात जागृत अवस्थेमध्ये येतो, अरे मी तर असा आहे, तेव्हाच मुक्ती. त्या तुरुंगामधून त्याला म्हणजे मुक्त होण्यासाठी वकील करावा नाही लागत किंवा कोर्ट केस करावी नाही लागत. नुसतं जब जागे तब सबेरा असं म्हणतात.
तर असं इथे म्हणतात. किती छान एक श्लोक आहे. सत्संग झाला, सत्संगामुळे निस्संग, अनासक्ती, अनासक्तीमुळे मोहाचं जे वादळ आहे, ढग आहे, ते बाजूला झालं आणि खरं काय आहे हे कळलं. आणि ते सत्य वस्तू काही वेगळी आहे माझ्यापेक्षा, हे नाही, मीच आहे. तत्वमसी, आचार्य ते सारखं म्हणतात. आणि जेव्हा तत्वमसी सांगितलं आणि त्यांनी विचार केला, तर मग तो काय म्हणतो, अहम ब्रह्मास्मी. तत्वमसी हे गुरु म्हणतात आणि अहम ब्रह्मास्मी कोण म्हणतो, शिष्य. म्हणजे ज्ञान झाल्यावर अहम बद्दल जो चुकीचा समज होता तो गेला. नाहम जीव परात्मेती ज्ञातश्चेत निर्भयो भवेत रज्जुः सर्पोदात्मानम. आत्मबोधामध्ये श्लोक आहे. म्हणजे जसंच आपण त्या दोरीवर प्रकाश टाकतो तर काय, सर्पः नास्ती रज्जू असते आणि निर्भयो भवेत, मग आपण एकदम भय आहे दूर होतं. आणि त्याचप्रमाणे ज्ञानाने काय होतं, नाहम जीव परात्मेती, मी जीव नाहीये, मी कोण आहे, शिव आहे. जीवोहम ते शिवोहम, हा प्रवास आहे पूर्ण. आज आपली समजूत काय आपल्याबद्दल, माझा जन्म झाला आहे, एक दिवस मी मरीन, मी सुखी दुःखी होणार आहे, करता भोगता आहे, वेगवेगळ्या परिस्थितीमधून मी जाणार आहे. मी काही स्थिर तत्व आहे हे आपल्याला कळत नाही. आपल्याला वाटतं आय एम मूव्हिंग एंटिटी. पण खरं म्हणजे सत्य काय, मी जसा तसा आहे, कूटस्थ अचलम ध्रुव. पण सगळ्या बदलणाऱ्या वस्तूंची तादात्म्य झाल्यामुळे मी त्याचा आरोप आपल्यावर करतो. जसं आत्मबोधामध्ये उदाहरण दिलं आहे की ढगामधून जेव्हा तुम्ही चंद्राला पाहता तर चंद्र चालताना दिसतो. गती कशामध्ये, ढगामध्ये, पण ती आरोपित आपण करतो चंद्रामध्ये. जर नुसतं चंद्राकडेच आपण लक्ष दिलं तर आपल्याला दिसेल ढग चालत आहे. तर इंद्रिय, मन, बुद्धी याच्यामध्ये क्रिया आहे, विक्रिया आहे. पण अहम तू अक्रिय, नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्ववित्. ते गुरुदेवांना कोणीतरी सांगितलं की तुम्ही आज पुण्याला, उद्या मुंबईला, परवा चेन्नईला, मग बँगलोरला, तुम्ही सारखे फिरत राहता इकडून तिकडे. गुरुदेवांनी छान उत्तर दिलं. म्हणजे मी फिरत नाही. आज पुणे माझ्या समोर आहे, उद्या मुंबई माझ्या समोर आहे, परवा बँगलोर माझ्या समोर आहे. आय एम देअर ओनली. आता अशी निष्ठा एकदम कळतच नाही काय बोलत आहे. तर ज्याची ही दृढ धारणा आहे की अहम नित्य शाश्वत स्थिर, त्यालाच म्हणतात जीवनमुक्त पुरुष. त्यामुळे ही जी प्रमा आहे, याला प्रमा सुद्धा म्हणतात, ज्ञान म्हणतात. हे आज उत्पन्न झालं कसं, म्हणजे एवढ्या स्टेजेसमधून तो गेला. सुरुवात कुठून केली, सत्संग. म्हणून काही करता न आली, म्हणजे काही साधना आपल्याला करता नाही आली तरी ही साधना कंटिन्यू ठेवायची. काय, सत्संग. आता इथे म्हणतात की पहा, जेव्हा माणसाला ज्ञान होतं तर मग काय होतं, म्हणजे सत्संग केला, निर्मोही झाला, दृढ निष्ठा त्याची झाली की मी कोण आहे. मग काय होतं, तर म्हणजे ज्ञाते तत्वे कह संसार. फारच सुंदर आहे. तत्वज्ञान झाल्यावर मग संसार कुठे. पहा, वयसी गते कह काम विकारः शुष्के नीरे कह का सार क्षीणे वित्ते
कः परिवार ज्ञाते तत्त्वे कः संसार वयसि गते कः काम विकार शुष्के नीरे ज्ञाते गोविंदम गोविंदम भज मूढमते. म्हणे पहा, 3 उदाहरणं इथे दिलेले आहे. 3 आहे दृष्टांत आणि 4थ्या ओळीमध्ये आहे सिद्धांत. ठीक आहे. दृष्टांत काय तर म्हणे पहा, वयसी गते काम विकारः कः. तारुण्य ओसरल्यावर, तरुण अवस्था गेल्यावर मग कामवृत्ती कुठे आहे, वेगवेगळ्या कामना इच्छा तरुण वयात त्या उफाळून येत असतात. पण म्हणे वय गेल्यावर मग त्याचं मन थोडं शांत होतं. तर वयसी गते कामविकार कह राहत नाही. दुसरं इथे उदाहरण आहे शुष्के नीरे. पाणी आटताच पाणी पूर्ण काय सुकून गेलं, म्हणजे जसं तळ आहे, तलाव आहे, उन्हाळा एवढा आहे की त्याच्यामुळे पाणी सगळं उडून गेलं. तर काय झालं म्हणे, आता नुसतं तिथे ग्राउंड राहिलं, मैदान. आता तिथे कोणी म्हणत नाही की इथे तलाव आहे, सरोवर आहे. शुष्के नीरे कह कासार. कासार म्हणजे सरोवर. आता मुलं तिथे क्रिकेट खेळतात आणि ते पावसाळ्यामध्ये पूर्ण पाण्याने ते भरून जातं. त्यामुळे जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंतच त्या जागेची संज्ञा काय होईल, हे सरोवर आहे, तलाव आहे. दुसरं उदाहरण. तिसरं हे एकदम आपल्याला एकदम अनुभवास येईल. क्षीणे वित्ते कह परिवार. पैसा संपल्यावर मग कुटुंबातील लोक राहत नाही. मग आपण विचारपूस करतो, तो कुठे, ते कुठे, सगळे गेले लांब लांब. जोपर्यंत पैसा होता सगळे आले. पैशामुळे सगळे आपल्या अवतीभोवती. आपण पाहिलं ना, यावत वित्तोपार्जन असतं. तर वित्त क्षीण झाल्यावर मग कोणी विचारत नाही. परिवार कुठे, मग एकटा तो राहतो. तर अर्थ काय, एक आहे कारण आणि एक आहे कार्य, नाही की नाही. पाणी जर कारण आहे तर सरोवर कार्य आहे. तरुण अवस्था कारण आहे तर कामविकार कार्य आहे. पैसा कारण आहे तर परिवार सगळे जुडलेलं आहे. आता जर कारणच राहिलं नाही तर मग कार्य कसं काय राहिले. तर इथे काय छान सांगितलं, ज्ञाते तत्वे कह संसारः. संसाराचं कारण आहे अज्ञान. आता अज्ञानच राहिलं नाही तर मग संसार. सुंदर आहे. आता याचा अर्थ काय, तत्वज्ञानानंतर संसार दिसत नाही की काय, सूर्य चंद्र नदी पहाड वगैरे दिसत नाही. म्हणे असं नाही, सगळं काही दिसतं. जर ते दिसत नाही तर तुम्ही जरा डॉक्टरांकडे जा, डोळे तपासा, डोळ्याच्या डॉक्टरांकडे. डोळ्यामध्ये डिफेक्ट असेल तर हे होईल. नाही पण इथे तर असंच लिहिलंय ना, ज्ञाते तत्वे कह संसार. एक मोठे संत झाले वल्लभाचार्यजी ना, पुष्टिमार्गीय वैष्णव संप्रदाय. ते म्हणतात की एक आहे जग आणि एक आहे संसार. लक्ष देऊ नाही का, आपल्याला वाटतं दोन्ही एकच आहे, जग आणि संसार. म्हणे जग राहतं, संसार नाही राहत. म्हणजे काय, जगातील सगळ्या ज्या वस्तू आहे, पशु पक्षी वनस्पती मनुष्य, हे जग आहे, सूर्य चंद्र. पण याच्यामध्ये जे आपण एक नवीन जग उत्पन्न केलं नाही, माझं तुझं, याला म्हणतात संसार.
हा संसार नष्ट होतो. आणि संसारच त्रास देणारा आहे, जग त्रास देणारं नाही आहे. अहम मम बुद्धी त्यालाच म्हणतात हा संसारी आहे. हे माझं घर, ही माझी गाडी. तर संसारी, एक स्वामीजी म्हणतात संसारी म्हणजे काय, म्हणजे जो सारखं सॉरी सॉरी म्हणतो, म्हणजे काही ना काही गडबड करत राहतो, सॉरी. जो दुःखी आहे तो संसारी. अच्छा, मराठीमध्ये संसारी म्हणजे ज्याचं लग्न झालं तो संसारी, पण संस्कृतमध्ये असा अर्थ नाही आहे. आता एकनाथ महाराजांना तुम्ही संसारी म्हणू शकता का? संसारामध्ये राहून सुद्धा ते संसारापासून आली. तर संसारी म्हणजे जो या जगामधील वस्तूंशी तादात्म्य करतो, आसक्त होतो आणि त्याच्यामुळे प्रभावित होत राहतो, त्याला म्हणतात संसारी. तर इथे म्हणतात की तत्वज्ञान झाल्यावर तो काय म्हणतो, अरे देवा तूच सगळीकडे आहे, माझं काही इथे नाहीच आहे. तूच तू दाही दिशी, जळस्थळी दिवसानिशी. गुरुजींनी एक भजन लिहिलं आहे. सागरी लहरी तू होशी, गगनी तारे रवी शशी, तूच तू दाही दिशी. विविध रूपे नटुनी येऊनी, एकला परिराहसी. तू एकच आहे पण रूप अनेक 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 दिसत आहे. तर इथे नानात्व नाहीये, अनेकत्व नाहीये, अनेकत्वाचा आभास आहे. तर नामदेव महाराज म्हणतात की नाही, विठ्ठलच विठ्ठल आहे, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र. नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला. आता त्यांना पंढरपुरात जायची गरज नाही, सगळ्या लोकांमध्येच त्यांना विठ्ठल दिसत आहे. तर आता संसार कुठे राहिला? आपल्याला वाटतं आपण संसारामध्ये राहतो, पण त्यांना वाटतं की आम्ही तर भगवंतामध्येच राहतो. जसं गीतेचा जो श्लोक आहे, मय्येव मन आदत्स्व मयी बुद्धिम निवेशय निवसिष्यसी मय्येव. जर मनबुद्धीमध्ये भगवंत बसला आहे तर मग त्याला सतत हाच अनुभव राहील की मी तर देवामध्येच आहे, माझा निवास देवामध्ये आहे. गोविंद परिरंभित प्रल्हाद असे म्हणतात, प्रल्हाद, बाळ प्रल्हाद म्हणे मी नेहमीच देवाच्या आलिंगनात आहे असं मला वाटतं, कधी त्यांनी मला सोडलं नाही. तर ही निष्ठा किंवा हे ज्ञान आपल्याला होतं जेव्हा खूप सत्संग करतो. हळूहळू हळू अज्ञान दूर होतं. ज्ञाते तत्वे कह संसार, तत्वज्ञान आपल्याला होतं आणि मग संसार कुठे आहे. मी अनेक वेळा सांगितलेलं आहे, सुरुवातीच्या काळात काय असतं, म्हणजे जो साधक आहे त्याला सगळीकडे संसारच संसार दिसत आहे, म्हणजे देव वगैरे काही नाही. सुरुवात इथूनच होते. संसार आहे, जग आहे, भगवान वगैरे काही नाही, देव वगैरे काही नाही, कारण दिसत नाही, कसं काय मानायचं. अच्छा, पण तो जर सत्संगामध्ये आला तर त्याला हळूहळू कळतो, नाही नाही संसार तर आहे पण एक ईश्वर तत्व सुद्धा आहे. आणि तर्काने ते पटवून देतात आचार्य किंवा संत. तर मग आता बुद्धीमध्ये दोन झाले, कोण, संसारही आहे, दुसरं काय, ईश्वरही आहे. आधी ईश्वर शून्य होता, आता ईश्वराचं अस्तित्व तो मानायला लागला. आणि जर त्यांनी साधना तीव्र गतीने केली, खूप मनाला शुद्ध केलं, स्वच्छ केलं, मग काय म्हणे, आता मला असं जाणीव झाली अशी की फक्त तोच आहे, मी नाहीच आहे किंवा जग नाहीच आहे. सर्वम खलु इदम ब्रह्म, आता असं त्याचीच. तर असा प्रवास आहे. योमाम पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहम न प्रणश्यामी सचमेन प्रणश्यति. गीतेमध्ये असे खूप श्लोक आहे.
म्हणे जो सगळ्यांमध्ये मला पाहतो, आणखीन माझ्यामध्ये सगळं पाहतो, म्हणजे संसार नाहीच आहे. म्हणे तोच खरोखर मला जाणतो, तो माझा नाश करत नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे लोक ईश्वराला मानत नाही, जणू की त्यांनी ईश्वराचा काय नाशच केला. तर असं इथे म्हणते, ज्ञाते तत्व एक संसार. तर आधी संसार आहे, मग संसार आणि ईश्वर आहे, आणि मग ईश्वर आहे. स्वामी पुरुषोत्तमानंद म्हणायचे आधी नश्वर आहे, मग नश्वर आणि ईश्वर आहे, आणि मग फक्त ईश्वर आहे. की नाही, दोनच तर गोष्टी आहे, नश्वर आणि ईश्वर. आता इथे म्हणतात की जोपर्यंत तत्वज्ञान होत नाही तोपर्यंत माणूस या मायेमध्ये अडकलेला असतो, अज्ञानामध्ये भ्रमण करत असतो. म्हणून इथे परत आचार्य आपल्याला सल्ला देत आहे, अरे 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 विचार कर, अभिमान करू नको की मला सगळं माहीत आहे. हे पहा, एक आहे श्रद्धा आणि एक आहे अभिमान, या दोन विरोधी वृत्ती आहे. सत्संगामध्ये येण्यास अडथळा काय आहे? अभिमान. मला माहिती आहे सगळं, मला ऐकण्याची काही गरज नाही, आहे की नाही. तर इथे आचार्य म्हणतात पहा की जास्त गर्व करू नको. तर पहा 11वा श्लोक आपण मा कुरु धन जन यौवन गर्वम हरति निमेषात् काल सर्वम मायामयमिदमखिलं बुद्ध्वा ब्रह्मपदं त्वं प्रविश विदित्वा भज गोविन्दं 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 भज मूढमते. आता इथे एक सल्ला देत आहे, म्हणे मा कुरु, तू करू नको. काय करू नको? गर्वम मा कुरु, अभिमान अहंकार करू नको. अच्छा, अभिमान नेहमी, परवा मी सांगत होतो, आत्म्याशिवाय काही जी इतर वस्तू असते त्याचाच अभिमान होत असतो, पदाचा, धनाचा, जनाचा. तर पहा इथे लगेच त्यांनी सांगितलंय धन जन यौवन, याचा एवढा पैसा माझ्याकडे आहे, जगाच्या पहिल्या टॉप 10 श्रीमंत लोकांमध्ये माझं नाव आहे. धनाचा थोडा पैसा वाढला की लोकांचं एकदम वागणं बदलतं, बोलणं चालणं. तर म्हणे गर्व करू नको धनाचा. जन, आता नेता लोकांसाठी बहुमत त्यांना मिळालं, अनेक लोक, तर एकदम गर्व, एवढे लोक आमच्या बरोबर आहे. तर जनाचा गर्व. आणखीन जेव्हा त्यांचे काय सभा होतात आणि सगळी खूप खचाखच भरलेलं असतं तेव्हा त्यांना खूप, आमच्या या काय सभेमध्ये एवढे लोक आले, 10 लाख 15 लाख, त्याचा गर्व जन. आणि तिसरं म्हणजे यौवन, युवावस्थाचा गर्व. जो तरुण व्यक्ती असतो त्याला वाटतं की मला सगळं माहीत आहे, गर्व असतो त्याचा. एक संस्कृत श्लोक आहे, यौवनम धनसंपत्ती प्रभुत्वम अविवेकता. म्हणे या एक एक गोष्टी मनुष्याचा अनर्थ करू शकतात, एकेका गोष्टीचा अभिमान. यौवनम धनसंपत्ती प्रभुत्वम म्हणजे सत्ता, या यौवनम धनसंपत्ती प्रभुत्वम अविवेकता. या एकम अपि अनर्थाय किमु यत्र चतुष्टय. एक एक गोष्टीमुळे माणसाचा नाश होतो. जर चारी जर आले, म्हणजे युवा आहे तो, तरुण आहे,
आणि त्याला सत्ताही मिळालेली आहे आणि पैसाही मिळालेला आहे, तर मग काय? आणि अविवेकता, बुद्धी नाही आहे, तर नाश होईल. म्हणून इथे म्हणतात की पहा, गर्व माजलेला आहे. लोक म्हणतात माजलेला, म्हणे सोडा. मा कुरु धन जन यौवन गर्वम, म्हणे का सोडू? आम्हाला बरं वाटतं, माझ्याकडे एवढं आहे एवढं आहे. म्हणे असं आहे, हे नेहमी काही टिकणारं नाही आहे. हरती निमेषात काल सर्वम, निमिष मात्रात काळ जो आहे ना, हे सगळं लुटून घेतो. पाहता पाहता दिवस एकदम बदलून जातात. करोडपती एकदम रोडपती होतो. रोड म्हणजे रस्त्यावर येतो. सत्ता पहा एकदम जाते ना, एक दिवस मंत्री आहे, दुसऱ्या दिवशी काय कोणी विचारतही नाही. हरती निमेषा. कोणाकोणाला बुद्धीचा अभिमान आहे की माझ्याकडे खूप ज्ञान आहे, असं होऊ नये. पण कोणाला स्ट्रोक वगैरे आला बुद्धीचा, सगळं विसरून जातो, काही कळतच नाही काय. आता एवढा मोठा ज्ञानी. तर काळामुळे काय हे नष्ट होतं. केव्हा काय बदलून जाईल सांगता नाही येणार. म्हणून जास्त गर्व करू नका. म्हणजे त्या कब्रस्थानामध्ये सगळे लोक असे झोपलेले, ज्यांना वाटत होतं की त्यांच्याशिवाय जग चालूच नाही शकत, आज ते मातीमध्ये सगळे, असं म्हटलेलं आहे. म्हणून जास्ती अकड नसायला पाहिजे. अकड म्हणतात ना, एक संत म्हणायचे, अकड में पकड नाही. जर अकड असेल, खूप ताठ असेल माणूस, तर त्याच्यामध्ये भगवंताला पकडता नाही येणार. अशा मनामध्ये देवाचं ज्ञान होत नाही. अकड़ तो होती है मुर्दों की पहचान. आणखीन काय काय? अकड़ तो होती, जान तो होती है, काय? झुकना तो आता है उसको जिसमें होती है जान, अकड़ तो होती है मुर्दों की पहचान. वागतो कोण? तर म्हणे जो विनम्र असतो. प्रेत वाकड हे नाही ना, कडा कठोर. मुर्दा म्हणजे काय? मेलेला माणूस. तो झुकना तो आता है उसको जिसमें होती है जान. लोक वाकत नाही, फक्त एकाच ठिकाणी वागतात. ती ठिकाण म्हणजे न्हावीचं दुकान, असं मान त्यांची. तर मा कुरु धन जन यौव. आता पहा, रावणाचं उदाहरण आहे. त्याच्याकडे सगळं आहे, धन यौवन सगळं आहे, पण त्याच्याबरोबर गर्वही आहे. त्यामुळेच तर त्याला नुकसान झालं की नाही. आता एवढा मोठा भक्त आहे, वेदांचा पंडित आहे, सगळं काही आहे, पण एक दोष. म्हणून मारुती जेव्हा जातो लंकेमध्ये, त्याला समजवतो, मोह मूल बहुसूल प्रद त्यागौ तम अभिमान. म्हणे तू ते सोड फक्त बस. लंका अचल राज तुम करव. तुला लंकेचं अचळ राज्य मिळेल, एक काम जर तू केलं तर. आपल्या इतिहासामध्ये असेच सगळे उदाहरण आहे. गुरुजी नेहमी सांगतात की सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या गोष्टींमध्ये काय येतं की एक अभिमानी राक्षस होता, राजा होता, आणि शेवटी त्याचा अभिमान काय भंग झाला, नष्ट झाला. असं कधीच सांगत नाही गोष्टीमध्ये की अभिमान वाढत गेला, आणखीन तो खूप सुखी झाला. असं कुठे येतं का? म्हणजे सुखामध्ये अडथळा काय? अहंकार. अच्छा, म्हणे तुम्ही एवढं का याची निंदा करत आहात? म्हणे असं आहे, मायामयम इदम अखिलम. हे संपूर्ण जग मायामय आहे. हे जे चुकीचा जो समज आहे तो काय मायेचाच एक खेळ आहे. मायेच्या अधीन तो जोपर्यंत तुम्ही राहाल तोपर्यंत हे चुकीचे विचारच राहतील. म्हणून तू काय कर, हे खोटं आहे, खरं नाहीये, माया म्हणजे काय खोटे, असं तू जाणून काय कर, ब्रह्मपदम त्वम प्रविश विदित्वा.
तू ब्रह्मपदामध्ये प्रवेश कर, ब्रह्माचं चिंतन कर, मायेचं नको. गुरु छान म्हणतात, म्हणे लोक निवडणुका असतात ना, तर निवडणुकामध्ये लोक प्रचार करतात आणि मग मत देतात. तर म्हणे आपण लोक काय ब्रह्माचा प्रचार करतो, पण मत देण्याची वेळ येते तेव्हा मायेला मत देतो. सांगण्याचा उद्देश काय, ब्रह्माबद्दल खूप ऐकतो, वाचतो, पण जेव्हा खरी वेळ येते तेव्हा परत संसार. मायामयम इदम बुद्ध्वा, फक्त बुद्ध्वाच नाही, नुसतं जाणच नका, म्हणजे ज्ञानच नसायला पाहिजे, आचरणात सुद्धा. प्रायोरिटी शुड बी गिवन टू ब्रह्म. खरी जेव्हा वेळ येते तर ब्रह्मपदम त्वम प्रविश विदित्वा, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या ना, हे जे वाक्य आहे म्हणे, याला तुम्ही लक्षात ठेवा. सुरुवात कशी होते, ब्रह्म मिथ्या जगत सत्यम. ब्रह्म वगैरे केलं चुकीचं आहे, अंधश्रद्धा आहे, काही होत नाही, तुमच्या कल्पना आहे या सगळ्या, असं लोक म्हणतात. पण जेव्हा थोडा त्यांना सहवास मिळतो संतांचा, मग दृष्टी बदलते. तर म्हणे हे तू जरा विचार कर. आणि पुढे म्हणतात, आता त्याने म्हटलं अच्छा ठीक आहे मी विचार करीन, इतकी घाई काय, अजून तर भरपूर मला जगायचं आहे. म्हणून मी जेव्हा काय 60-70 वर्षाचा होईल तेव्हा विचार करेन. तर इथे लगेच आचार्य म्हणतात, अरे काळ जात आहे, बदलत आहे, आत्ताच विचार सुरू कर. म्हणून पहा, दिनयामिन्यो सायं प्रातः शिशिरवसन्तौ पुनरायात काल क्रीडति गच्छत्यायु तदपि न मुञ्चत्याशा वायु दिनयामिन्यो सायं प्रातः शिशिरवसन्तौ पुनरायात काल क्रीडति गच्छत्यायु तदपि न मुञ्चत्याशा वायु भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज गोविन्दं भज. म्हणे पहा, वेळ जात आहे, काल क्रीडती, कालाची ही क्रिया चालूच आहे. काळ कधी स्थिर नसतो. घड्याळ चालू आहे, फट 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 फट. तर म्हणे कसं हे काळचक्र सुरू आहे, तर म्हणे दिनयामिन्यो, दिवस मग रात्र, मग परत दिवस व रात्र सुरू आहे. सायं प्रातः, सकाळ संध्याकाळ, सकाळ संध्याकाळ. शिशिर व संतव, वेगवेगळे ऋतू येत आहे. भारतामध्ये 6 ऋतू आहे. भारताचं भाग्य आहे, आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे, देवभूमी आहे. नाही तर अनेक देशांमध्ये फक्त एकच ऋतू किंवा 2, पाऊसच पाऊस किंवा थंडीच थंडी, सूर्याचं दर्शनच होत नाही. पण आपल्या इथे काय, हेमंत, शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, आहे की नाही, 6 ऋतू आहे. 2-2 महिन्याच्या 6 ऋतू. पण आता त्या ऋतूप्रमाणे वातावरण तसं होत नाही. आता 6चं 3च झालंय. त्याचे जबाबदार आपणच आहोत. पर्यावरण सगळं बिघडवून टाकलंय त्यामुळे. पण देवानी तर अशा ऋतू केलेल्या आहेत. तर म्हणे या ऋतू येतात जातात. शिशिर वसंत पुन्हा आयात. आता वेळ जात आहे, काळ जात आहे. आणखीन ज्याचं चिंतन करायचं त्याचं चिंतन न करता
तो जगापासूनच जगाचंच चिंतन करत आहे. आणि तदपि न मुंचती आशा वायू, त्याचं आयुष्य जात आहे, पण त्याला जगापासून जी आशा आहे ती आशा काही कमी होत नाही. तिथे गेल्यावर सुख मिळेल, हे केल्यावर आनंद मिळेल, असं केल्यावर हे मिळेल, म्हणजे त्याचं लक्ष जगापासून तो वळवतच नाही. आणि आज नाही तर उद्या मिळेल, उद्या नाही तर परवा मिळेल. तदपि न मुंचती आशा वायू, याला आशा वायू म्हटलेलं आहे. हे पहा, आशा 2-3 वेळा इथे आलेलं आहे, पुढे सुद्धा येईल उद्या. आशा पिंडम, आशांचं एक गाठोड आहे आशेचं. आता लोक पैसा इन्व्हेस्ट करतात, आशा आहे की मार्केट सुधारेल, है ना. तर नेहमी आपण सुखाची काय करतोय, कल्पना करतो. आशा म्हणजे काय, सुखाची कल्पना करणे. हे बघा, आशा नेहमीच चांगल्या वस्तूची असते, म्हणजे सुखाची, आनंदाची, शांतीची. दिवस पालटतील असं लोक म्हणतात ना. जरा धीर धरा, धीर धरा. एक आहे आशा आणि एक आहे भय. दुःखाचं काय भय असतं, पण सुखाची आशा. तर इथे काय म्हटलेलं आहे, या श्लोकाचं प्रयोजन काय सांगण्याचं, म्हणजे पाय इतके दिवस गेले, जगापासून तर तुला काही जास्त सुख मिळालेलं नाही. म्हणून आता मागच्या दिवसांमध्ये, मागच्या वर्षांमध्ये जर नाही मिळालं तर पुढे कसं काय मिळेल. म्हणून या वेळेचा सदुपयोग करतो, नाही तर काळ तर चालूच राहील. म्हणून पोस्टपोन करू नको, उद्या करीन, परवा करीन. आणि आपण 3-4 श्लोकामध्येच पाहिला, अतिशय चपलम. तर या काळाकडे जरा तू पहा, असं म्हटलेलं आहे. कालो जगत भक्षकः, संपूर्ण जगाला खाणारा कोण आहे, काळ. काळाचं एक नाव आहे शेष. इथे शेष, शेष म्हणजे जे शेवटी राहतं शिल्लक. सगळं काही समाप्त होतं कशामध्ये, काळामध्ये. आपण म्हणतो टाइम इज मुव्हिंग, टाइम इज गोईंग, है ना आपण म्हणतो, पण ऍक्च्युली वी मूव्ह इन टाइम. कालो न याती वयमेव याता, आहे ना, एक सुभाषित आहे. कालो न याती वयमेव याता. त्या काळामध्ये आपण विलीन होऊन जातो. काळ चालू आहे आपला. आता काळावर सुद्धा खूप छान चिंतन केलेलं आहे. हे काळ आहे काय, व्हॉट इज टाइम. आता आपल्याकडे टाइम नाही आहे, नाहीतर मी टाइमवर चिंतन केलं असतं. कालो काय म्हणतात, कालो नाम क्रम संवित, अशी एक परिभाषा आहे. कालो नाम क्रम संवित. क्रमाचं जे आपल्याला ज्ञान होत आहे, 1, 2, 3, 4, याच्यामुळे एक वृत्ती निर्माण होती आणि त्याला म्हणतात काळ. इंटरवल बिटवीन 2 इव्हेंट्स, गुरुदेव म्हणायचे. 2 घटनांमध्ये जो अंतराळ आहे त्याचा जेव्हा आपल्याला अनुभव होतो तोच काळाचा अनुभव आहे. जर एकच वस्तू सतत असेल ना तर आपल्याला काळाचं भान नाही होणार. 1, 2, 3 म्हणून आपण काटा कसा चालतो. आधी जेव्हा ह्या घड्याळी नव्हत्या तेव्हा काय, सूर्याची गती मोजायचो. गतीच्या द्वारेच काळाचा अनुभव होतो. हे पण झोपेमध्ये आपल्याला काळाचा अनुभव का नाही होत, कारण तिथे काहीच गती नाही आहे. विचारांची सुद्धा गती नाही आहे. म्हणून झोपेमध्ये आपण काळाच्या पलीकडे जातो. नो काळ, नो स्पेस, स्थळ काळ दोन्ही. आणि एक आणखीन सांगून पूर्ण करतो. स्थळ आणि काळ हे दोन्ही काय, एकाच नाण्याचे 2 बाजू आहे. स्पेस अँड टाइम. बिना स्पेस शिवाय काळाची मोजणी होऊ नाही शकत. जसं पहा, सूर्य स्पेसमध्ये चालतोय की नाही. जर सूर्य एकाच ठिकाणी राहील तर आपल्याला असं वाटेल की टाइम स्थिर झाला.
घड्याळीचा काटा सुद्धा हलतो एका आकड्यापासून, म्हणजे मध्ये जागा आहे. याच्यावर विचार करा. स्थळ काळ दोन्ही एकमेकाशी जुडलेले आहे. म्हणून पहा, आपण कोणची घटना जेव्हा ऐकतो तर दोन प्रश्न विचारतो. ती घटना कुठे झाली आणि केव्हा झाली. कुठे म्हणजे स्थळ आणि केव्हा म्हणजे काळ. पूर्ण जग या स्पेस आणि टाइम मध्ये आहे. स्थळ आणि काळ व्याप्त आहे. माया कल्पित देश काल कलना वैचित्र चित्रीकृतम. तर काळ असा आपण मोजतो काळाला. हे पहा, समाधीमध्ये काळाचा भान नाही राहत का. परत तेच, तिथे काही 2, 3, 4 काही नाही आहे. एक तत्व आहे आणि त्या तत्वामध्ये आपलं मन स्थिर झालंय तर काळाच्या पलीकडे जातं. तर कालो नामक क्रम संवित. काल तेव्हाच काळाचा आपण मोजणी करू शकतो जेव्हा क्रम असेल आणि क्रमासाठी जागा पाहिजे. तर असा हे काळ तत्व आहे. याला पंचतत्वामध्ये मोजलं नाहीये काळाला, पण काळ म्हणजे असं भागवतामध्ये म्हटलेलं आहे, देवाचा प्रभाव त्याला म्हणतात काळ. देव पूर्ण जगामध्ये शासन करत आहे काळाच्या माध्यमातून. आहे की नाही. ही इज कंट्रोलिंग एव्हरीथिंग थ्रू टाइम. तर काल क्रीडती गच्छती आयु. आपलं आयु वय सुद्धा त्याच्यामध्ये. म्हणून इथे काय म्हणतात, याचा उपयोग करा, विचार करा. आता आशा सोडा असं इथे सांगितलं. आता उद्या आपण पाहू पुढचा श्लोक. पुढच्या श्लोकामध्ये परत आचार्य म्हणतात, त्यांनी विचारला आता मी काय करू, साधना काय करू. ठीक आहे, आता माझ्याकडे वेळ भरपूर आहे, वेळेचा उपयोग कसा काय करावा. तर म्हणे उद्या 7 वाजता ये. वेळ आहे ना तुझ्याकडे, 7 वाजता ये. म्हणून इथे परत म्हणतात सत्संग कर. दुसऱ्या शब्दाने पवनो निवसति देहे तावत् पृच्छति कुशलं गेहे गतवती वायौ देहापाये भार्या बिभ्यति तस्मिन् काये बालस्तावत् क्रीडासक्तः तरुणस्तावत् तरुणी सक्तः वृद्धस्तावत्